नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. परीक्षा हा शब्द जरी ऐकला ना तरी आपल्या सगळ्यांच्या पोटात मोठा गोळा उभा राहतो. मान्य आहे की जसं जसं आपलं वय वाढत जातं जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावंच लागतं. पण तरी सुद्धा शाळेत दिलेल्या लेखी परीक्षांची भीती ही मनात शेवटपर्यंत तशीच असते. आज मी म्हणते याचं कारण 10वी 12वीच्या परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. कोणाच्या तरी घरात, कोणाच्या तरी आजूबाजूला, कोणाच्या तरी नातेवाईकांमध्ये इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षेला बसलेले अनेक विद्यार्थी आपल्याला दिसून येतील. या सगळ्या परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांवर ताणतणाव तर असतोच, पण पालकांवर सुद्धा ताणतणाव असतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्याला तणावमुक्त परीक्षेला जर सामोरं जायचं असेल तर त्या घरामध्ये नेमकं वातावरण कसं हवं, त्यांनी तयारी कशी करायला हवी, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे. पाहूया विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत परीक्षेला सामोरं जाताना या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये या विषयातली एक तज्ज्ञ सखी, जिने विद्यार्थ्यांबरोबर असंख्य वर्ष आपलं अनुभव आणि शिक्षण हे त्यांना दिलेलं आहे, अशी सखी आहे आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर उमा महेश ढेरे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि मी म्हटलं तसं की परीक्षा अगदी जवळ आलेल्या आहेत आणि नक्कीच हे जे दडपण आहे ते दिवसेंदिवस वाढायला लागलंय. पण चिंता करू नका, म्हणूनच आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करणार आहेत उमा मॅडम. सर्वप्रथम त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते. डॉक्टर उमा महेश ढेरे, विषय प्रमुख हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे त्या PhD आहेत, त्याचबरोबर M.Ed त्यांनी केलेला आहे, DSM सुद्धा आहेत. 30 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव त्यांच्याबरोबर आहे. हिंदी विषय प्रमुख, हिंदी विषयात प्रावीण्य आहे. तसंच मॅडमना हिंदी विषयाच्या प्रमुख म्हणून मुंबई, पालघर, ठाणे येथे चीफ मॉडरेटर म्हणून सुद्धा नियुक्त करण्यात आले. आदर्श शिक्षिका पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. बोर्ड पुस्तक निर्मिती मंडळात सुद्धा त्या सदस्य आहेत. तसेच मुक्त विद्यापीठाच्या त्या उत्साही सदस्य आहेत. शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. 50हून अधिक पुस्तके मॅडमची प्रकाशित आहे. त्याचबरोबर विविध पुरस्कारांनी राज्य पुरस्कार, महापौर पुरस्कार, राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार, सन्मान अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज आपल्याला परीक्षेला सामोरं जाताना नेमकं कसं वागायचं आहे, आपली सुद्धा त्यात जबाबदारी काय असणार आहे, या सगळ्याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. आणि सर्वात पहिला प्रश्न हाच मनात आहे की एकंदरच परीक्षा म्हटल्यानंतर वाटणारी भीती आणि जशी जशी परीक्षा जवळ यायला लागते तसं तसं वाढणारं दडपण हे त्या घरांमध्ये आपल्याला दिसतं की जिथे 10वी 12वीचे विद्यार्थी असतात. तर मला असं विचारायचं आहे की पालकांनी नेमकं या कालावधीमध्ये म्हणजे परीक्षा जवळ आल्यापासून ते परीक्षा संपेपर्यंतचा जो कालावधी आहे त्या कालावधीत घरातलं वातावरण हे नेमकं कसं ठेवायला हवं याविषयी काय सांगाल? नक्कीच. विद्यार्थी आणि पालक या परीक्षेची जवळजवळ गेली वर्षभर तयारी करत असतात. रादर मी म्हणेन विद्यार्थी जेव्हा 10वीची परीक्षा देतो तेव्हा तो 9वीत आल्यापासून किंवा 8वी पासूनच पालक त्याला विशिष्ट क्लासेसला घालणे किंवा तज्ज्ञांकडे पाठवणं हे काम त्यांचं नियोजन चाललेलं असतं. 12वीवाल्यांचंही 8वी पासून सुरू असतं, पण 10वी झाल्यानंतर एक विशिष्ट स्ट्रीम घेतल्यानंतर त्या दृष्टीने त्यांचा अभ्यास चालूच असतो. पण आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत, नियोजनाप्रमाणे त्यांचा अभ्यास झालेला आहे. आपल्याला आता घरातलं वातावरण कसं ठेवता येईल, आनंदी शांत ठेवायला लागेल. घरात मोठमोठे आवाज किंवा भांडणतंटा नको. मोबाईल शक्यतो मुलांपासून दूर ठेवावा. मुलांना जास्त सतत सूचनांचा भडीमार न करता आपण त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवावी. आजकाल दोघंही पालक जे आहेत ते वर्किंग असतात. मला वाटतं दोघांपैकी एकाने हे जो परीक्षेचा कालावधी आहे त्याच्यात जर सुट्टी घेतली आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर राहिले तर थोडी त्यांना मदत होईल. म्हणजे त्यांना वेळेवर जेवण देणं, पाणी गरम करून देणं, कारण सध्या वाढते आजार आहेत त्यामुळे शक्यतो त्यांना घराच्या बाहेर फारसं प्रवास वगैरे करायला जाऊ देऊ नये. त्याच्यानंतर त्यांच्या जो अभ्यासक्रम आता करतायत ते अभ्यास त्याचं नियोजन करून दिलं तर. हल्लीची सगळीच मुलं ही रात्रीच्या वेळेला जागून अभ्यास करायला जास्त प्राधान्य देतात. पूर्वीसारखं नाही की सकाळी उठून करायचे,
ठीक आहे, ते त्यांना सवय लागली. तर रात्रीच्या वेळेला त्यांनी जो अवघड किंवा कठीण भाग असेल, विषय असेल, त्याचा अभ्यास करावा. दिवसा थोडंसं 7-8 वाजता उठून त्यांनी दुसऱ्या विषयाचा एक पेपर लिहावा. शक्यतो 6 तासांची झोप ही शांतपणे त्यांना मिळालीच पाहिजे. जेव्हा ही झोप ते शांतपणे घेतील तेव्हाच ते दिवसभर फ्रेश, ताजेतवाने वाटेल, त्यांना आनंदी वाटेल आणि मग त्यांना काम करायचा किंवा अभ्यास करण्याचा उत्साह मिळेल. त्यांना वेळेवर जेवण द्या, नाश्ता द्या, चहा पाणी द्या. ते वेळेवर झोपतात की नाही ते बघा. त्यांनी जर पेपर 2 पेपर त्यांचे बघून, उत्तरं बघून लिहून घेतली पाहिजेत, तर त्याचं तुम्ही वेळ नियोजन बघा, किती वेळात तो पेपर संपवतोय. पण संपत नसेल म्हणून त्याला ओरडू रागवू नका. फक्त तुम्ही नोंदी करा. सूक्ष्म ऑब्झर्वेशन, सूक्ष्म निरीक्षण करा. विद्यार्थी काय करतोय, काय नाही. आणि त्याला जर एखादी गोष्ट तुम्हाला खटकत असेल तर ती प्रेमाने समजावून सांगा. कारण ओरडून हे करून काय होणार, घरातलं वातावरण तप्त होणार आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होणार. आणि आत्तापर्यंत त्याचा अभ्यास झालेलाच आहे, असं झालेलं नाही असं शक्यच नाही आहे. फक्त ते आता आपल्याला त्याचा मूड मेंटेन करायचा आहे. यावर घरातील सदस्यांनी सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे की कुठल्याही प्रकारे घरात तणाव, भांडण, तंटे असं न होता विद्यार्थी किती शांतपणे, सहजतेने राहिलेला वेळ जो आता कमी वेळ राहिला आहे तो उपयोगात आणून तो सत्कर्मी लावेल, हे आपण फक्त ऑब्झर्व करायचं, निरीक्षण करायचं. आणि त्याला त्यासाठी जे जे आवश्यक आहे, आहार, विहार आणि हलकं समजूतदारपणाने मार्गदर्शन, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. नक्कीच. मला वाटतं हे तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं या ठिकाणी, की पालकांनी त्यांना वेळ द्यायचा आहे, घरात राहायचं आहे, पण शांत राहायचं आहे. आत्ता रागा करून किंवा खूप सूचना देऊन त्याचा उलट विद्यार्थ्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि मला वाटतं हे चित्र दिसतं साधारणपणे, की परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थ्यांनी जो काही अभ्यास केलाय तो बरेचदा तो म्हणतो की मी विसरलोय. तर हे जे विसरण्याचं प्रमाण आहे त्याचं वाढायला नको आणखीन, कारण आता कमी दिवस राहिलेत. तर तुम्ही याविषयी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल, की एक थोडासा आत्मविश्वास कसा ठेवायला पाहिजे आणि जे आपण विसरतो म्हणतोय तर ते विसरता कामा नये याच्यासाठी आम्हाला काही छोट्याशा टिप्स विद्यार्थ्यांना द्याल का? नक्कीच. पहिली गोष्ट तर जशी जशी परीक्षा जवळ येते तसं तसं थोडंसं तणाव वाढतो, प्रेशर प्रत्येकावर म्हणजे विद्यार्थ्यांवर, पालकांवर आणि सायमल्टेनियसली शिक्षक आणि शाळांवर पण येत असतो. पण आपण पॅनिक न होता घरातलं वातावरण सकारात्मक ठेवायचं, विद्यार्थ्याने आणि पालकांनी जास्त करून. कारण आता हे 10-15 दिवस जे शेवटचे विद्यार्थी घरातच आहे, त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण ठेवायचं, सकारात्मक विचार बोलायचे. विद्यार्थ्यांनी सकाळी उठल्यानंतर हे म्हणायचं, माझा अभ्यास झालेला आहे, माझी पूर्ण तयारी झालेली आहे आणि मला आता जरी पेपर मिळाला तरी तो मी व्यवस्थित लिहू शकतो आणि मला चांगले अंक मिळणारच आहेत. ही झाली पहिली गोष्ट. असं जरी झालं तरी बऱ्याच वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत आपण तयारी करतच असतो. झालं म्हणून 10 दिवस झोपा काढत नसतो. आता जे विषय ह्याच्यात काही कठीण वाटत असतात, आपण काय केलं पाहिजे तर चार्ट पेपर्स घरात आणून जर ठेवले पालकांनी तर त्यांनी मोठे मार्करने वेगवेगळ्या रंगाचे त्याच्यावर जे मेन गणिताचे जे तुमचे सूत्र असतात, विज्ञानाचे काही फॉर्म्युलेज असतात, त्या मोठ्या मोठ्या अक्षरात जर त्याच्यावर लिहिले आणि क्लिप असते ना आपण कपड्यांना लावतो ती क्लिप लावायची आणि विद्यार्थ्यांनी सकाळी उठलं, ब्रश वगैरे, नाश्ता वगैरे झालं की ते फक्त कॅलेंडर सारखं रोल करून एक नजर त्याच्यावर जे मुख्य मुद्दे आहेत त्याच्यावर फिरवायची. मला वाटतं हे किती छान सोपी युक्ती आहे आणि अशाच युक्त्या त्यांच्याकडून जाणून घ्यायच्यात. पण मॅडम मी तुम्हाला थांबवलं कारण एक फोन आपल्याला येतोय, तर तो आपण घेऊया. आपल्याला रवींद्र कुडाळकर जळगावहून प्रश्न विचारतात. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की वर्षभर विद्यार्थ्याने चांगली तयारी केलेली असते, त्याचा आत्मविश्वासही चांगला असतो, पण प्रत्यक्षात परीक्षेला सामोरं जाताना, उत्तरपत्रिका लिहिताना आपलं विस्मरण तर होणार नाही ना, आपल्याला वेळ पुरेल का, सगळी उत्तरं आपण व्यवस्थित लिहू का, याचं दडपण असतं. तर याबद्दल काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट अशी की स्पर्धेच्या युगात माझे मित्र, माझे नातेवाईक यांच्या विद्यार्थ्यापेक्षाही मी पुढे गेलं पाहिजे याचं किंचित कमी जास्त दडपण मनावर असतं.
एक न्यूनगंड असतो, फोबिया असतो, तर या 2 गोष्टींबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. रवींद्रजी, मला वाटतं आता याच प्रश्नाचं उत्तर मॅडम देत आहेत की सुरुवातीला हे विसरू नये याच्यासाठी काय करायचं. तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की पालकांनी थोडीशी ही जबाबदारी घ्यायला हवी की बेसिक फॉर्म्युले असतील, काही सूत्र असतील, ती जर लिहून ठेवलेली असतील घरात एक परीक्षेच्या आधी, तर ती येता जाता नकळतपणे का होईना वाचली जातात. याच्यापुढे रवींद्रजींनी विचारलं तसं आणखीन आपल्याला काय करता येऊ शकतं? सगळ्यात महत्त्वाचं तर ते विस्मृती होऊ नये म्हणून तर पहिली गोष्ट आपली तयारी झालेली आहे. दुसऱ्यांशी आपल्याला स्पर्धा करायची नाहीये. मी तयार आहे, मला जेवढं येतं ते खूप चांगलं येतं आणि माझी आत्ताही पेपर लिहायची तयारी मी लिहू शकतो आणि मी चांगलंच करणार आहे ही भावना आपण ठेवली पाहिजे. दुसऱ्याला किती येतं किंवा दुसऱ्याच्या तुलनेने मी कुठे आहे, तुलना कधीच केली नाही. तुलना केलं की आपलं मानसिक संतुलन बिघडतं, तणाव येतो आणि मग जे येतं ना तेही विस्मृती होतं. म्हणून पहिला आपण आजूबाजूला आपले मित्र काय करतायत, ते कसे अभ्यास करतायत नाही, आपण आपला अभ्यास आपल्या परीने, आपल्या ज्या आवडी सवयी आहेत, दिनचर्या आहे किंवा आपल्याला आत्तापर्यंत जी तुम्ही सराव आहे तुमचा त्या प्रकारेच काही त्याच्यात बदल करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकांनी रात्री जर 10 ममरा बदाम असतात ते भिजवून ठेवले आणि सकाळी विद्यार्थ्यांना दिले तर फार चांगलं होईल. शक्यतो मोबाईलपासून दूर ठेवा, त्याने माइंड डायव्हर्ट होतं, त्यामुळे थोडंसं त्याचा सकारात्मक परिणाम होईल. दुसरी गोष्ट असता मी जसं सांगितलं की मोठे मेन फॉर्म्युलेज आहेत ते मोठ्या मोठ्या अक्षरात ठेवून कॅलेंडरसारखं ठेवायचं आणि जाणून बुजून जस्ट असं रोल करायचं आणि एक नजर फिरवायची, सकाळी एकदा आणि संध्याकाळी झोपताना एकदा. बस 2दा जरी हे 10 दिवसात केलं तरी ॲटोमॅटिक त्यांचं पुन्हा एकदा त्याचं पुनरावर्तन होतं. दुसरी गोष्ट असं आहे की प्रत्येक विषयाचा कमीत कमी आता 10 दिवसात 12वीच्या विद्यार्थ्यांनी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनी 2 पेपर प्रत्येक विषयाचे उत्तरासहित बघून लिहायचे. ते यासाठी की वर्षभर तुम्ही पाठ केलेलं असतं, हल्ली मुलं लिहायला आळस करतात, त्यामुळे पेपरला गेलं की लिहिताना त्यांची जी वेग असतो आणि विचार करण्याचा वेग तो मॅचच करत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, उत्तर बघून तुम्ही लिहा. वेळ जास्त लागेल, 3 तासाच्या ऐवजी 4 तास लागतील, पण बघून जर त्यांनी कमीत कमी 12वीच्या विद्यार्थ्यांनी एक प्रश्नपत्र प्रत्येक विषयाचं रोजचं नियोजन, रोजच्या नियोजनात काय 6 तास झोपण्याचे, 4 ते 5 तास टाइमपास, प्रत्येक मध्ये एक 20-20 मिनिटाचा गॅप, कारण कंटिन्यू अभ्यास होतच नसतो. विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे फक्त 90 मिनिटापुरतं तुम्ही ठेवू शकता, मॅक्स टू मॅक्स जास्तीत जास्त. त्यामुळे जर सकाळी उठल्यानंतर त्याने एक पेपर लिहिला 3 ते 4 तासाचा तर त्याला एक 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक द्या. मग त्याच्यात त्याला योगा, मेडिटेशन करू देत किंवा पुस्तक वाचू देत, टेक्स्टबुकच एक टाइमपास म्हणून, किंवा मग थोडंसं घरात फिरून येऊ देत किंवा एक्सरसाइज करू देत. त्याच्यानंतर दुसऱ्या विषयाचं त्यांना वाचू देत. त्याच्यानंतर पुन्हा एक झोप काढू देत, हार्डली 20 मिनिटाची. आपण त्याला एक पॉवर मॅप म्हणतो, पॉवर नॅप, ती जर झोप काढायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरा विषयाचा पेपर सॉल्व करायचा आणि रात्री पुन्हा वाचायचं. असं जर त्यांनी शेड्यूल 10 दिवस ठेवलं तर एक पेपर जरी त्यांनी लिहिला तर त्यांच्या बोटांना, स्नायूंना सवय होते आणि विचारांची आणि लिखण्याची जी वेग आहे तो मॅच करतो. त्यामुळे परीक्षेला गेल्यानंतर त्यांनी काही नाहीये, फक्त हा माझा पेपर आहे, तो मला व्यवस्थित लिहायचा आहे आणि लिहायला सुरुवात करून जर केली तर शेवटपर्यंत ते छान लिहू शकतात. तयारी छान झालेली असते. फक्त पेपर लिहायला जाताना टेन्शन घ्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं. पेपरच्या सेंटरवर तुम्ही अर्धा ते पाऊण तास लवकर जा. मला वाटतं पण सेंटरवर जाताना काय काळजी घ्यायची हे पुढे विचारणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. परीक्षेला सामोरं जाताना हातचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर उमा महेश ढेरे मॅडम. ब्रेक पूर्वी आपण बघितलं की नेमकं कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी, पालकांनी घरातलं वातावरण ठेवायला हवं. आता इथे आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया आणि मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूपच छान आहे. मला फक्त असं विचारायचं आहे की मुलं जे जातात शाळेत तर त्यांना आपला पेपर टाइम टू टाइम होईल की नाही आणि त्यांचा आहार कसा असावा, म्हणजे टायमात आपला पेपर होतोय की नाही होतोय
हे त्यांच्या बाबतीत त्यांना खूप काळजी असते की आपल्या 5 मिनिटं तरी आधी झाला पाहिजे, तपासून झाला पाहिजे. आणि त्यांचा आहार काय असावा आणि झोपताची वेळ त्यांची कशी असावी रात्रीची सुद्धा. नक्कीच. मला वाटतं ताईंनी अगदी माझ्या मनातला प्रश्नच विचारलाय, कारण माझ्याही मनात आत्ता नेमका हाच प्रश्न होता की आहार विहाराचं वेळापत्रक हे विद्यार्थ्याचं नेमकं कसं असायला हवं. तुम्ही म्हणालात तसं की आज थोडंसं चित्र बदललंय. पूर्वी आपल्या वेळेला असं होतं की बाबा सकाळी लवकर उठा आणि अभ्यास करा आणि मग परीक्षेला जा. आज हल्लीची मुलं थोडंसं जागरण करण्याकडे त्यांचा कल दिसतो. तर आहार विहाराविषयी आपण जाणून घेऊया. आणि त्यांचा प्रश्न हा होता की वेळेत पेपर होईल की नाही ही खूप धास्ती असते. आणि विशेषतः मराठीचा पहिला पेपर असेल तर तो 3 तासात होतोय की नाही, मग 5 मिनिटं आधी होईल की नाही, या चिंतेतच विद्यार्थी जास्त गोंधळलेले दिसतात. तर वेळेचं नियोजन आणि आहार विहाराचं नियोजन याबाबत काय सांगाल? सगळ्यात आधी तर चिंता हा शब्दच आपल्या डिक्शनरीतनं काढून टाकायचा, कारण जे होणार आहे ते होणारच आहे. आपण आपलं बेस्ट द्यायचं ही भावना पहिला ठेवायची. चिंता ठेवली की मग चिंतेचं रूपांतर तणावात होतं आणि मग सगळ्यांनाच तो होतो, म्हणजे घरातल्या पालकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत. आणि शेड्यूल जर म्हणाल तर विद्यार्थ्यांचं हल्ली ते रात्री जागतात. त्यांचं जे शेड्यूल आहे तेच ठेवा. जर त्यांना रात्री जागून अभ्यास करायचा असेल तर ते करू देत, पण शक्यतो 6 ते 7 तासांची शांत झोप त्यांना मिळालीच पाहिजे. त्याने त्यांचं आरोग्य 50% उत्तम राहील. दुसरं, घरातलं वातावरण आनंदी किंवा शांत, आनंदी म्हणण्यापेक्षा अगदी उत्साह असं नाही, पण पीसफुली, की त्याला पोषक असं, त्याला शांत वातावरण अभ्यासाला, ज्याच्यात घरात तणाव नसेल, भांडण नसेल. तिसरं हे की जेवण. आता आजकालच्या मुलांना बाहेरचं जेवण फार आवडतं. घरातली पोळी, चपाती, भाजी हा प्रकार आवडत नाही. पण आता तुम्ही घरात आहात तर त्यांना जे आवडेल बाहेरचे पदार्थ, तर ते बाहेरचे न देता तेच घरातल्या वस्तूंपासून बनवून तेच पदार्थ द्या. जसं की चायनीज असेल, काय तुम्ही घरात बनवा, सगळ्या भाज्या टाकून भात तयार करून. पण लक्ष हे ठेवा की त्यांचं पोट पूर्ण भरलेलं नसावं. पोट पूर्ण भरलं की त्यांना झोप येणार आणि परीक्षेच्या दिवसात झोप जास्त येते. हे अगदी खरं सांगितलं. विद्यार्थ्यांची ही नेहमी तक्रार असते की परीक्षा जवळ आली की झोप, आणि 10वी 12वीत तर जास्तच झोप येते. तर मला वाटतं हे कारण आहे की खूप पालक खायला देतात. पालकांना असं वाटतं की त्यांनी खूप खावं, खूप असं नाही. ते नेहमी जे रेग्युलर खातात ना त्याच्यात त्यांना थोडंसं एक पाव पोट रिकामं त्यांचं राहिलं पाहिजे. आणि शक्यतो गोड कमी द्या. गोड जास्त खाल्ल्याने पण झोप जास्त येते. झोप येऊ देत, 7 तास झोपू देत, किंवा एखादा पेपर लिहिल्यानंतर दुपारची पॉवर मॅप मी म्हटलं तसं त्यांना घेऊ देत. आणि पेपर पूर्ण होण्यासाठी जसं मी सांगितलं त्यांना तसं त्यांनी जर प्रश्नपत्रिका उत्तरांसहित बघून विदाऊट चॉईस जर लिहिली तर वेळ कमी पडण्याचा प्रश्नच नाही. कारण 2 ते 3 प्रिलिम्स त्यांनी शाळेत दिलेले आहेत. 2 ते 3 प्रिलिम्स त्यांच्या क्लासेसमध्ये झालेले आहेत. आणि आता त्यांनी फक्त एक पेपर लिहिला तरी त्यांचा वेळेत पेपर होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही 1 ते 2 डझन पेन निळ्या रंगाचेच, कारण दुसरा रंग तुम्ही वापरू शकत नाही. मॉडरेटर, एक्झामिनर्स यांचे वेगवेगळे दुसरे रंग असतात, पर्पल, रेड, ब्लॅक. त्यामुळे निळ्या रंगाचेच, पण ब्लॅक इंक पेन नाही. बॉल पेन तुम्ही त्यांना 1 ते 2 डझन आणून ठेवा. त्याच पेनाने त्यांना लिहायला लावा, कारण त्याची सवय जर त्यांच्या बोटांना, स्नायूंना झाली तर त्यांची गती वाढते लिहिण्याची. आणि एकदा गती लिहिण्याची वाढली की पेपर पूर्ण होतोच होतो. आणि आपण हेच विचार ठेवूनच विद्यार्थ्यांनी बसायचं, माझा वेळेत पेपर पूर्ण होत आहे, उलट 10 मिनिटं मी लवकर पेपर माझा संपणार आहे आणि ती शेवटची 10 मिनिटं मी पुन्हा एकदा पेपर तपासण्याला देणार आहे. दुसरी गोष्ट, व्याकरणाचे भाषेतले जो प्रश्न आहेत, ग्रामर, त्याच्यात तुम्हाला विकल्प येतात, चॉईस येते, अथवा. तर ते अथवा न करता ते सगळे अटेम्प्ट करावेत. प्रश्न जे आहेत ते सिक्वेन्स वाईज, म्हणजे क्रमानुसारच लिहा. आधी 5वा प्रश्न, मग दुसरा प्रश्न, मग तिसरा, असं करू नका. त्यामुळे काय होतं, तुमचे पेपर आता बाहेरचे एक्झामिनर चेक करतात. जर तुम्ही क्रमाने पेपर चेक केले ना तर त्यांना तपासणं सोपं जातं. आणि तपासणं सोपं गेलं की काय होतं, त्यांचा मूड मेंटेन राहतो आणि तुम्हाला चांगले गुण मिळायला थोडासा वाव, म्हणजे 1-2 मार्क जास्त मिळू शकतात. त्यामुळे ह्यासाठी तुम्ही क्रमाने पेपर लिहा. जिथे प्रश्न संपतो तिथे जर जागा असेल तर ती सोडून द्या. नवीन पेजवर नवीन प्रश्न लिहा. असे काही जे छोटे नियम आहेत हे जर तुम्ही फॉलो केले तर तुमचा पेपर वेळेत संपेल. आणि आता जो तुम्ही सरावासाठी पेपर घेणार आहात, प्रत्येक विषयाचा एक पेपर कमीत कमी बघून लिहा, उत्तर बघून लिहा.
शोधून नका लिहू, कारण तो तुम्ही लिहिलात आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं सरसरीत वाचलं, कारण आत्तापर्यंत अभ्यास झालेलाच आहे. एक जस्ट तुम्ही पुस्तकावर वगैरे नजर टाकलीत तर तुम्हाला दुसरा पेपर लिहिताना लक्षात येतो की अरे हे मला आत्ताच आलेलं आहे, हे आत्ताच लिहिलेलं आहे. मला वाटतं हे आणि आपल्याला त्या एक भाषेविषयी मी सांगू ते शकते. आपण सांगूया. फक्त एक फोन येतोय म्हणून मी तुम्हाला थांबवलं. आणि त्यांनी जे मुद्दे सांगितले की पेन जे सवयीचं आहे ते वापरणं किंवा सलग पेपर लिहिणं हे खूप आवश्यक आहे. आपल्याला फोन येतोय. विजय पाटील आपल्याला प्रश्न विचारतात वाड्याहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी विजय पाटील गौरापूर वाडा इथनं बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की आता SSC आणि HSCच्या परीक्षा मुलांना सामोरं जावं लागणार आहे, तर त्यासाठी मुलांना गुणवत्ता सुधारण्यासाठी घ्यावयाची काळजी काय? बर बर. त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया, पण तुम्ही भाषाविषयी आम्हाला काहीतरी सांगत होतात आधी, तर ते आपण आधी घेऊया. याचाही त्यांना फायदा होईलच. नक्की. जसं जसं मी गणित आणि विज्ञानाचे मेन फॉर्म्युलेस तुम्हाला सांगितले की तुम्ही चार्टवर लिहून ठेवा आणि रोल करा, तसं जेव्हा कंटाळा येतो पेपर लिहून तेव्हा भाषा ही तुमची लिहिण्या वाचण्याशिवाय येतच नाही आणि वाचलंच असतं. आणि आत्ताचा भाषेचा जो पेपर आहे तो ऍक्टिव्हिटी बेस आहे, म्हणजे अर्ध उत्तर त्या प्रश्नात असतं, अर्ध तुम्हाला उतारात बघून लिहायचं असतं. तर जर तुम्ही टाइमपास म्हणून कंटाळा आलाय म्हणून जर टेक्स्टबुक ते घेतलं भाषेचं कुठलेही घ्या, नियोजन तुम्ही करा तुमच्या हिशोबाने. एक दिवस मराठी, एक दिवस हिंदी किंवा संस्कृत, जे तुमचे विषय असतील ते. आणि त्याचं पुस्तक वाचताना तुम्ही तुमच्याबरोबर हायलायटर ठेवा, बाजारात मिळतात ऑरेंज, ग्रीन वगैरे. आणि जे व्याकरण आहे ना त्याला ग्रीन हायलायटरने हायलाईट करा, किंवा जे मेन मुद्दे आहेत, विशेषता आहेत ते ऑरेंजने करा. एसेचे काही मुद्दे असतील धड्यावरचे ते हायलाईट करा. त्यामुळे काय होतं, तुमचा अर्धा अभ्यास तिथेच होतो. आणि जेव्हा परीक्षेला जाताना तुम्ही जस्ट असं पुस्तक जरी चाळलत ना तरी तुमचं एक छान रिव्हिजन होऊन जातं. आणि बेसिकली मुख्य म्हणजे कुठलाही विषय तुम्ही भोकमपट्टी किंवा पाठांतर करू नका. तुम्हाला सगळं येतंय, समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या, व्याख्या समजून घ्या आणि लिहा. पाठांतराने काय होतं, परीक्षेला गेलात की एका शब्दावर तुम्ही अडलात की पुढचं उत्तर तुमचं ब्लँक जातं. आणि त्यामुळे काय होतं, तुम्हाला ते आठवत नाही, वेळ जातो विचार करण्यात. आणि त्यामुळे तुमचा वेळही जातो, तुमचा मानसिक तणाव वाढतो आणि त्याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या अगदी कॉन्फिडेंटली तुम्हाला येणाऱ्या उत्तरांवर पण होतो. म्हणून भोकमपट्टी करू नका. भोकमपट्टी न करता तो विषय समजून घ्या, ते कॉन्सेप्ट समजून घ्या. तर भाषेमध्ये बऱ्याच वेळेला थोडंसं निरीक्षण करायची गरज असते. मला वाटतं मॉडरेटर लेक्चर्स प्रत्येक शाळांमध्ये झाले असतील, त्यात तुम्हाला टिप्स मिळाल्याच असतील. तर 2-2 इकाईमध्ये तुमचे पुस्तकं अशी डिवाइड झालेली आहेत भाषेची. तर त्यातली जी भक्तिकालीन कविता आहेत, संत वाण्या वगैरे, पदावली, मीरावली, ते जे तुम्ही ती व्यवस्थित करून जा. त्यातली एखादी पदावली येतेच येते. पाठ्यपुस्तकावरच आधारित एखादा निबंध येतोच येतो. तुमचे जे शालेय जीवन किंवा कॉलेज जीवनमध्ये जे जे कार्यक्रम होतात त्याच्यावरच तुमचा रचना विभाग असतो. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुमच्या या शैक्षणिक जीवनाच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. त्यामुळे ते जर तुम्ही आठवून व्यवस्थित त्याची सिक्वेन्स किंवा तो फॉर्म्युला जर लक्षात ठेवला आणि त्याच्यात तेच लिहिलं स्वतःहून, तरीही तुमचा पेपर चांगला जातो. म्हणजे त्यासाठी तुम्ही स्पेशल अभ्यास केलाच पाहिजे असं नाही. हां, गणित आणि विज्ञानामध्ये ते फॉर्म्युलेच तुम्हाला लक्षात पाहिजे, त्यासाठी तुम्हाला मी ती ट्रिप दिली होती. नक्कीच. मला वाटतं भाषा विषयामध्ये आता स्वमताला आणि स्वमत अभिव्यक्तीला खूप प्राधान्य दिलेलं आहे आत्ताच्या कृतीपत्रिकांमध्ये. आणि मॅडमने खूप चांगलं सांगितलं की शाळेमध्ये होणारे जे उपक्रम आहेत त्यावरच आधारित बरेचदा रचना विभागामधले प्रश्न आलेले असतात आणि आपण मुलं त्याच्याकडे जनरली दुर्लक्ष करतात, पण त्याचा इथे त्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे हे सगळं आठवून ते सगळं जर लिहून ठेवलं गेलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की पुस्तक हा आपला गुरु आहे, तर त्याला गुरुस्थानी मानून पुस्तकातले सगळे मुद्दे जर हायलाईट करून ठेवलेले असतील, विशेषतः भाषा विषयांसाठी, तर त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. खूप छान मॅडम, या दृष्टीने आपण मार्गदर्शन केलं. कारण बरेचदा गणित विज्ञान विषयाची तयारी करायची पद्धत वेगळी असते आणि भाषा विषयक विषयाची अभ्यास करायची रीत वेगळी असते. तर यातला फरक विद्यार्थ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत आपण बोलत होतो की परीक्षेच्या आधी आपण साधारण 10-15 दिवस कसं याला सामोरं जाणार आहोत, पण आता मला
मला विचारायचं आहे की परीक्षेचा अभ्यास झालाय आणि आता आज माझा पेपर आहे आणि मला केंद्रावर जायचंय, तर साधारण केंद्रावर जाताना कुठल्या कुठल्या गोष्टीचं भान ठेवणं आवश्यक आहे, तिथे जाण्यापूर्वी किती वेळ पोहोचणं आवश्यक आहे, साधारण कशी वागणूक विद्यार्थ्याची असली पाहिजे? कारण बरेच वेळेला पालक म्हणतात की आम्ही तुम्हाला सोडायला येतो आणि मुलं त्याला विरोध करताना दिसतात. त्याला मुलांनीही कसं वागलं पाहिजे, काय सांगाल या सगळ्याविषयी? सगळ्यात महत्त्वाचं तर मुलांनी विरोध करता कामा नये, कारण त्यांचं सगळं लक्ष हे पुस्तकात असतं. आणि मुंबईचं जीवन किंवा मुंबई म्हणण्यापेक्षा सगळ्या शहरातलं जे जीवन आहे ना, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं प्रवासाचं, तर की इतके ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत सगळीकडे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठेही जा, आणि परीक्षेच्या दिवसात तर सगळेच जण गाडी काढतात. त्यामुळे आणि सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत, कामं चालू आहेत. त्यामुळे शक्यतो परीक्षा केंद्रावर तुम्ही पाऊण तास लवकर जाल या हिशोबाने निघा. रस्त्यात आपल्याला ट्रॅफिक मिळणार आहे म्हणून पॅनिक होऊ नका, त्याचं नियोजन करूनच निघा. शक्यतो आईवडिलांनी स्वतःचे वाहन असेल तर स्वतःच्या वाहनाने, दुचाकीने शक्यतो जावं. 4 चाकीने गेलात तर अजून तुम्हाला वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागेल. पण शक्यतो दुचाकी वाहन किंवा मग रिक्षा नसेल तसं तर रिक्षाने जा. पण बालकांनी विद्यार्थ्यांबरोबर जावं, कारण विद्यार्थी थोडे पॅनिक होत असतात, तणाव होत असतात, अभ्यास होतोय की नाही किंवा लक्षात राहील की नाही हे असतं. त्यामुळे आई वडील बरोबर असेल तर थोडंसं एक त्यांचा मॉरल सपोर्ट असतो. दुसरी गोष्ट, तिथे गेल्यानंतर जाताना त्यांनी आपल्याबरोबर जे मी सांगितलं होतं 1 ते 2 डझन पेन घेऊन या. त्यातलेच पूर्ण इंकने, शाईने भरलेले 4 ते 5 बॉलपेन, 1 पेन्सिल, रबर, स्केल, हे आपलं साहित्य आपणच घ्यायचं. तिथे साहित्य मागायचं नसतं, कारण तुम्हाला बोलायला तिथे परवानगी नसतेच. दुसरी गोष्ट, 2 पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल, छोट्या म्हणजे 1 लिटरच्या तरी. शाळेतही पाणी मिळतं, पण बऱ्याच जणांना ॲलर्जी होते, काय होतं, त्यापेक्षा स्वतःचं आणि मागायचं तेवढा वेळ नसतो. स्वतःचं पाणी स्वतः घेऊन जायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट. बऱ्याच वेळेला विद्यार्थी पालक गडबडीमध्ये हॉल तिकीट विसरून जातात. बऱ्याच वेळेला दुसऱ्या तिसऱ्या पेपरच्या वेळेला ते विद्यार्थी पेपर लिहिल्यानंतर खाली ठेवतात, तसेच घरी येतात आणि ते शाळेत राहतात. आणि जेव्हा कर्मचारी शाळेचा विद्यार्थी गेल्यानंतर वर्ग साफ करतो, तेव्हा तो उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकतो किंवा तो मुख्याध्यापकांना देतो. मुख्याध्यापकांना दिलं तर मिळतो, पण समजा नाही मिळालं, इन वर्स्ट सिच्युएशन, तर आपण त्याचे सुरुवातीलाच 4 ते 5 झेरॉक्स कॉपी काढून ठेवायच्या. 1 आई, 1 वडील, 1 त्या आपल्या सेंटरमध्ये आपल्याबरोबर जो विद्यार्थी आहे, विद्यार्थी, त्याच्याकडे 1 असे, आणि स्वतःकडे 1, आणि घरी अजून 2-3 स्पेअरमध्ये. समजा शाळेत विसरला तर पॅनिक नव्हता, चला त्याच्याऐवजी असे 5-6 झेरॉक्स कमीत कमी काढून 1 घेऊन जायचं. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुमचं गडबड होणार नाही. 15-20 मिनटं तुम्ही जरी लवकर पोचलात तरी 15 मिनटं आधीच तुम्हाला सेंटरच्या आतमध्ये अलाउड करतात. तुम्ही परीक्षा कक्षामध्ये बसल्यानंतर काहीही विचार करायचा नाही, पुस्तक सरळ बाहेर ठेवायचं, शांत राहायचं. शांत मनाने तुम्ही जे जे त्या विषयावर अभ्यास केलेला आहे पूर्ण वर्षभर, तो फक्त एकदा रिकलेक्ट करायचा आहे, विचार करायचा आहे मनात. सगळं साहित्य साईडला काढून ठेवायचं. पूर्ण अख्ख्या बेंचवर तुम्ही एकटे असणार आहात. तुम्हाला जे जे साहित्य लागतं ते वर ठेवायचं, त्यायोगे तुमचा वेळ वाचेल. नक्कीच. आता पुढे पेपर लिहिताना काय दृष्टिकोन ठेवायचा ते त्यांना विचारूया, पण एक फोन येतोय तो घेऊया. आपल्याला गोपीराम प्रश्न विचारतात वैजापूरहून. नमस्कार. 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 प्रश्न विचारा आपला. हॅलो मॅडम. बोला. नमस्कार. आम्ही वैजापूर तालुका नालेगावहून बोलतो मॅडम. बोला. आता आमच्या इकडं भरपूर साथ चालू आहे, थंडी, ताप, हे अशी बरेच मुलं आजारी आहे. या मुलांसाठी आपण काय सांगणार? काय म्हणाल? परत एकदा प्रश्न विचारा. आमच्या गावाकडं थंडी, ताप असे मुलं फार 10वीचे 12वीचे मुलं बिमार आहे मॅडम, आणि परीक्षा फार जवळ आलेल्या आहे. अशा मुलांसाठी आपण काय सांगणार? नक्कीच याविषयी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत करते. परीक्षेला सामोरं जाताना हाचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर उमा ढेरे मॅडम. उमा मॅडमनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. केंद्रावर जाताना काय काळजी घ्यायची हेही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि मॅडम आपल्याला एक फोन आला होता जो मला वाटतं खूप योग्य प्रश्न होता
की गोपीराम यांनी वैजापूरहून आपल्याला विचारलं होतं की साधारण आत्ताच्या कालावधीमध्ये वातावरणात खूप वेगवेगळे बदल होतात. आता पुन्हा एकदा थंडी जाणवायला लागली आहे आणि त्यांच्या इथे बरेच साथीचे रोग आलेत, म्हणजे सर्दी, खोकला, ताप हे मुलांना होतंय आणि आता अगदी परीक्षा तोंडावर आल्यात. तर साधारण आपल्या तब्येतीच्या काळजीच्या बाबत आपण पालकांना, विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल, या ठिकाणी काय सांगाल? सगळ्यात आधी तर मुलांना तुम्ही कोमट पाणी द्या, घरचं जेवण द्या, सगळ्यात महत्त्वाचं. आणि सर्दी, ताप, पडसं असेल तर थोडं विक्स वगैरे लावा. शक्यतो अँटीबायोटिक कमी द्या आणि जेही औषधं तुम्ही द्याल ती डॉक्टरांना विचारल्याशिवाय देऊ नका. कारण कसं असतं, कोणाला कशाची ॲलर्जी असते, काय असते, आणि आता तो तेवढा वेळ नाही आहे रिकवर व्हायला. त्यामुळे डॉक्टरांना सांगून डॉक्टरांनाही कळतं की बाबा परीक्षेला जातोय हा, तर शक्यतो मी तर म्हणेन मुलांनी आजारी न पडलेलं योग्य. कारण हे जे अँटीबायोटिक किंवा सर्दी खोकला जे आहेत, ह्यांची जे ड्रग्ज असतात, औषधं असतात, ह्याच्यात थोडंसं झोपेची औषधं असतात. त्यामुळे शक्यतो नाहीच, पण आता झालीच आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. तर कोमट पाणी त्यांना प्यायला द्या, त्यांना गरम गरम सूप, गरम गरम जेवण, डाळ भात असं प्यायला द्या, ज्यायोगे तो सर्दी खोकला कमी होईल. वाफ घ्यायला लावा त्यांना, म्हणजे जरी झाली असेल तरी सर्दी पातळ होऊन ती निघून जाईल. शक्यतो घरात जर कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर त्या व्यक्तीपासून थोडं दूर त्यांना ठेवा, कारण संसर्गजन्य रोग आहे. त्याचे रुमाल, त्याचे कपडे वेगळे ठेवा, कपडे त्याचे वेगळे धुवा, कारण त्यामुळे हा वाढायला नको. आणि मला वाटतं कोविडने हे शिकवलंय की आपण घरातल्या घरातही अशा मास्क किंवा रुमाल तुम्ही लावू शकता. आणि मास्क मिळतात आता, त्यामुळे मास्क लावू देत त्याला, किंवा इतर कोणाला झालं असेल तरी ह्याला त्यांच्यापासून दूर ठेवून मास्क वापरू देत. इव्हन परीक्षा सेंटरवर जरी तो गेला आणि त्याने मास्क लावला तरी हरकत नाहीये, कारण तिथे कुठल्या प्रकारचे विद्यार्थी आले असेल, त्यांना कुठला आजार असेल किंवा सर्दी खोकला असेल तर तो आपल्या मुलाला होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. किंवा आपल्याला झाला असेल सर्दी खोकला तर तो दुसऱ्यांना होऊ नये, ही देखील आपली तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे थोडंसं त्यांनी मास्क लावावं, थोडंसं विक्स हातावर बोटावर लावून जावं. अगदीच वाटलं खोकला येतोय काय तर त्याच्या खोगोच्या गोळ्या वगैरे येतात, त्या तुम्ही आयुर्वेदिक ठेवा, त्या त्यांना द्या. आणि विक्स हातावर किंवा निलगिरीचं तेल असेल ते स्वतः त्यांना रुमालावर असं श्वास घेताना थोडं ते घ्यायला लावा. त्यामुळे कसं होईल, खोकला कमी होण्याचं प्रमाण होईल. आणि घरातलंच जेवण द्या. मी पुन्हा पुन्हा सांगते, हे 15 ते 20 दिवस आहेत, त्यांचं तब्येत चांगली राहावी, आरोग्य चांगलं राहावं, त्यांना आवडतात ते पदार्थ घरीच बनवून तुम्ही शक्यतो गरम गरम द्या. कारण सगळीकडे आता थोडी थोडी थंडी वाढते, वातावरण बदलत राहते, दुपारचं कडक ऊन आहे, रात्रीचं वातावरण ड्रॉपआउट होतं, थोडंसं थंडी वाढते. त्यामुळे थोडी काळजी आपणच घेतली पाहिजे. नक्कीच. मला वाटतं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तो प्रतिबंध हा आधीच हवा. परीक्षा आहे उद्या आणि आजपासून काळजी घ्याल तर नाही होणार. साधारण 15 ते 20 दिवस आधीपासून अतिशय नियोजन करून, मॅडम म्हणाल्या तसं, ही काळजी ही प्रत्येकाला, त्या कुटुंबियातल्या प्रत्येकाला किंवा आजूबाजूच्या लोकांना सुद्धा घ्यायला हवी. त्यांच्यावर मी येणार आहे, पण आता प्रश्न मनात हा आहे की मॅडम की आता परीक्षा पेपर माझा झालेला आहे किंवा मी पेपरला बसलो आहे, तर त्यावेळेचा सकारात्मक दृष्टिकोन तर तुम्ही आम्हाला सांगितलाच, पण ह्या दृष्टीने विचारायचं की बरेचदा ना मुलं आज पेपर झाल्यानंतर घरी येतात तेव्हा तोच पेपर पुन्हा पुन्हा बघत राहतात किंवा त्याचे मार्क काढत राहतात. तर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरची तयारी करण्याला कमी अवधी असतो आपल्या हातात, तर तेव्हा विद्यार्थ्यांना कसं वागावं हे आपण जाणून घेऊया. पण एक फोन येतोय, तो आधी आपण लगेचच घेऊया. नमस्कार, आपल्याला एक कार्यक्रमात फोन येतोय. हॅलो, रणजित आपल्याला प्रश्न विचारतात नंदुरबारहून. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी नंदुरबार बोलतोय. बोला मॅडम. आमच्या खानदेशमध्ये साधारण इंग्रजी भाषेचा म्हणजे थोडंसं भीती असते विद्यार्थ्यांमध्ये, तर ती भीती कशी घालवण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल का? इंग्रजी विषयाची भीती? इंग्रजी विषयाची. बर, नक्कीच याविषयी आपल्याला मार्गदर्शन मॅडम देतील. पण मॅडम मला वाटतं आपण आधीचा जो प्रश्न होता तो घेऊया आणि मग यांच्या प्रश्नाकडे येऊया. की बरेचदा मी तुम्हाला म्हटलं तसं की पेपर होऊन आले मुलं की तोच पेपर बघत बसणं आणि मग त्याचे मार्क काढून बघणं, मग मित्राला फोन करून विचारणं, हे आपल्याला दिसतं चित्र. तर मग त्या वेळेला तो अवधी कसा वापरला पाहिजे, काय सांगाल? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं, हे जे 15-20 दिवस आहेत, या 15-20 दिवसात मुलांकडनं फोन काढून घेतला पाहिजे. कुठल्याही प्रकारे मित्रांनाही संपर्क करण्याची गरज नाही, कारण बऱ्याच वेळेला त्यांचा नकारात्मक जो विचार आहे किंवा त्यांना वाटणारी भीती आहे, ते जेव्हा एकमेकांबरोबर चर्चा करतात तेव्हा हा विद्यार्थी, आपला पाल्य
जरी आत्मविश्वास चांगला असेल, तयारी चांगली असेल, तरी त्याने एखादी समस्या सांगितल्यावर त्याला वाटतं हे आपल्याबरोबर झालं तर, माझं असं झालं तर, त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम ह्याच्यावरही होतो. त्यामुळे फोन करायचे नाहीच आपल्या मित्रांना वगैरे. आपली तयारी झाली आहे, 10 दिवसात फोन करायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर झाला की तो विषय तिथे संपलेला आहे. पेपर झाला की सरळ घरी यायचं. पालकांनी देखील विद्यार्थ्यांना विचारायचं नाही पेपर कसा गेला, कारण जसे मित्र विचारतात तसे पालक, नातेवाईक, शेजारी पाजारी सगळ्यांनाच आणि चांगल्यासाठी विचारतात. त्यांना काळजी आहे विद्यार्थ्याची, त्या मुलाची, म्हणूनच विचारतात की पेपर कसा गेला. पण प्रत्येकाच्या विचारण्यामुळे काय होतं, त्या विद्यार्थ्यालाही वाटतं अरे आपण हे लिहिलं हे बरोबर आहे का, हे चूक आहे का, ह्याचे किती मार्क. मग त्या विचारात काय होतं, कदाचित चांगलाही गेला असेल पण कमी मिळतील ह्या भीतीने त्याचा परिणाम दुसऱ्या पेपरवर होतो. त्यामुळे आज जो पेपर संपला तो संपला, त्याचा तो पेपर सरळ फोल्ड करायचा आणि ड्रॉवरमध्ये टाकून द्यायचा. त्याच्याविषयी घरच्यांनी कोणी विचारायचं नाही, त्या विद्यार्थ्यांनी विचार करायचा नाही. घरी यायचं, हात पाय धुवून सरळ जेवायचं आणि अर्धा ते 1 तास शांत झोप काढायची आणि डेस्कमधून उद्याच्या पेपरचा सामग्री बाहेर काढून अभ्यास करायचा. कारण हे मला वाटतं सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण तो अवधी हातात मिळणारा कमी आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या पेपरची तयारी करायची. आता आपण मॅडम पुढे जाऊया, पण एक पुन्हा फोन येतोय तो आपण घेऊया. आधी दत्तात्रय कदम आपल्याला यवतमाळहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा आपला. मॅडम, आजकाल मुलांसोबत जे पालक जातात परीक्षेला, जे त्या हॉलपर्यंत, तर ती मुलांसोबत पालकांनी जाणं योग्य आहे का? त्यांच्यावर मानसिक दबाव येते का मुलावर पालकांचा? मुलांना त्यांच्या मित्रासोबत जाऊ द्यायचं किंवा आणखी कोणासोबत जाऊ द्यायचं? नक्की, याचंही उत्तर मॅडम देतील. पण मॅडम मला वाटतं आधी आपल्याला एक फोन आला होता, नंदुरबारहून आपल्याला प्रश्न विचारला होता. तर इंग्रजीची भीती, मला वाटतं मराठी मीडियमला असणाऱ्या, मराठी माध्यमात शिकणाऱ्याला प्रत्येकाला कुठेतरी ती भीती असते की मी अभिव्यक्त होताना इंग्लिशमध्ये कसा होऊ. तर इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी किंवा त्याचा पॅटर्न कसा समजून घ्यावा, काय सांगाल याविषयी? पहिली गोष्ट म्हणजे भीती बाळगण्याचं कारणच नाहीये. कारण आता जे भाषेचे पेपर आहेत ना, ते ऍक्टिव्हिटी बेस आहेत. बरं. त्याच्यात अर्धी उत्तरं आहेत आणि जी अर्धी उत्तरं आहेत तुम्हाला वरती परिच्छेद दिलेला आहे, पॅरेग्राफ, त्याच्यातून तुम्हाला शोधून लिहायची आणि वर्षभर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केलेली आहे, सराव केलेला आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. त्याच्यात व्याकरणही आहे, त्याच्यात तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स, स्वमतही आहे. स्वमत विद्यार्थी सकारात्मक, छान तुम्ही 5 ते 6 ओळी त्या विषयांवर लिहिलं आणि त्या विषयाशी संदर्भातच तो टॉपिक दिलेला असतो, विषय. त्यामुळे छान लिहू शकता तुम्ही. त्याच्यात तुम्हाला 2 पैकी 1-1.5 कमीत कमी मिळू शकतोच. बरोबर. आणि वरचे जे अर्धी उत्तर आहेत ती शोधून जर तुम्ही लिहिली, जसं मी म्हटलं पाठ्यपुस्तक जर तुम्ही व्यवस्थित वाचलं आणि जे मेन मुद्दे आहेत ते वेगवेगळ्या हायलाइटरने हायलाइट केले, तर तुमचा पाऊण अभ्यास आत्ताही होऊ शकतो जर वर्षभर केला नसेल तरी. हा, मला हेच विचारायचं होतं मॅडम की काही मुलांना सुरुवातीपासून लक्ष देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग शेवटी तर त्यांचं दडपण अत्युच्च पातळीला पोहोचलेलं असतं की बापरे, मी आता पास होईन की नाही, आता काय होईल. मग त्यांनाही तुम्ही काय भाषा विभागात काळजी करायची गरजच नाहीये. तुम्हाला पहिली गोष्ट तर पुस्तक व्यवस्थित वाचलं पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं पुस्तक गुरु आहे, शांतपणे ते वाचा. हायलाइटरने मेन मुद्दे, तुम्हाला पॅटर्न माहिती पाहिजे की मला पुस्तकातलं काय काय येणार आहे, व्याकरणात काय काय येणार आहे, त्यानुसार तुम्ही ते हायलाइट करायचं. व्याकरणाचं जो 14 मार्कांचा प्रश्न आहे तो जर तुम्ही कॉन्सेप्ट, त्याची जी व्याख्या, परिभाषा, संकल्पना जर समजून घेतलीत ना, तर विद्यार्थी त्याचं उत्तर व्यवस्थित लिहू शकते. मी तर म्हणेन भाषेतला व्याकरणाचा प्रश्न हा शुअर शॉट प्रश्न आहे. कारण तो त्याच्यात तुम्हाला विकल्प दिलेले आहेत. तुम्ही ते विकल्प न पकडता सगळे जरी प्रश्न सोडवले आणि कुठे जरी 1-2 चुका झाल्या तरी तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे, त्याचे मार्क मिळू शकतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, रचना विभाग 24 ते 26 मार्कांचा प्रत्येक भाषेत आहे. मराठीमध्ये 26 आहे, हिंदीमध्ये 24 आहे आणि इंग्लिशमध्ये मला वाटतं जवळपास तेच 25 ते 30 नाही 22 ते 26 पर्यंत असणार. पण त्याचे जे विषय आहेत ते तुमचे 5वी पासून तयारी करून घेतलेली असते. एक तर निबंध, दुसरा स्टोरी रायटिंग, तिसरं लेटर रायटिंग, त्याच्यानंतर वृत्तांत लेखन, रिपोर्ट रायटिंग, हे झालेलं आहे. आणि ह्याचे विषय तुमच्या शालेय जीवनाशी, शाळेत जे जे कार्यक्रम होतात, जसं तुमचं क्रीडा दिवस आहे, त्याच्यानंतर वार्षिक काही स्नेह संमेलन आहे, प्रदर्शन आहेत किंवा पुस्तक मेला आहे,
त्याच्यानंतर तुमचं वाचन प्रेरणा दिवस आहे, महान महान व्यक्तींचे आपण दिवस साजरा करतो, पुण्यतिथी वगैरे, ते जे कार्यक्रम करतो त्याच्यावर आधारितच तुम्हाला विषय दिले जातात, त्याच्या व्यतिरिक्त नाही दिले जातात. कारण ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्याला माहिती असलेले विषयच टाकतो आम्ही. त्यामुळे ते शालेय जीवनाशी निगडीत असतात. तुम्ही वर्षभर 5वी पासून 10वी पर्यंत कुठले कुठले कार्यक्रम शाळेत होतात हे तुम्हाला माहिती असते, कशा प्रकारे होतात ते माहिती असते, तेच तुम्हाला आपल्या शब्दात लिहायचं आहे. ठीक आहे, पूर्ण मार्क नाही मिळणार पण त्याचे अर्धे तर नक्कीच मिळतील. त्यामुळे भाषेत नापास होण्याचं काही कारणच नाहीये. उलट चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्ही थोडंसं पुस्तक शांतपणे वाचलं तर पुस्तकातूनच तुमचे रचना विभागाचे प्रश्न देखील विचारले जातात. कुठेही आता भाषेची भीती बाळगू नका, कारण ती भीती बाळगली तर आहेत तेही मार्क हातातून गमावण्याची आपल्याला भीती निर्माण होऊ शकते. आता या विषयावर असंच त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. परीक्षेला सामोरं जाताना हाचा विषय आहे आणि आपल्याला दत्तात्रय यांनी यवतमाळहून एक प्रश्न विचारला होता की पालकांनी मुलांच्या बरोबर परीक्षेला प्रत्येक पेपरला सोडायला जाणं, आणायला जाणं हे योग्य आहे का? तर एक थोडक्यात काय सांगाल याविषयी? हो, मी आधी जसं सांगितलं पालकांनी गेलंच पाहिजे, कारण विद्यार्थ्याला बऱ्याच वेळेला भीती असल्यामुळे किंवा भीती वाटल्यामुळे ऍसिडिटी होणं, चक्कर येणं, उलट्या येणं असे काही काही विद्यार्थ्यांबरोबर होऊ शकतं. तर पालक बरोबर असतील तर ते नक्कीच काळजी घेऊ शकतील. मित्राबरोबर असेल तर तो मित्र, त्यालाही परीक्षा द्यायची आहे, याला हे दोघं पॅनिक म्हणजे दोघांचंही नुकसान होऊ शकतं. आणि पालक मोठे सुजाण असल्यामुळे ते योग्य ती खबरदारी, काळजी आणि उपाययोजना करतील. त्यामुळे पालकांनी 6च पेपर आहेत, 6 पेपरला त्यांच्याबरोबर जावं आणि त्यांना बरोबर घेऊन यावं. बऱ्याच ठिकाणी रिक्षा, वाहनं मिळत नाहीत आणि वेळ वाया पण जातो. त्यामुळे पालक असतील तर मग वेळही वाया जाणार नाही आणि विद्यार्थी जे आहेत ते तणाव मुक्त राहतील. आणि मला वाटतं थोडीशी काही विद्यार्थ्यांना ही सवय असते की टाइमपास करत बसूया मग घरी जाऊया, तर तो सुद्धा एक मनातली भीती पालकांची असेल तर ती निघून जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नकार देऊ नये. पालक येत असतील सोडायला, आणायला तर त्याने येऊ द्यावं, ही विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे. नक्कीच. आता मॅडम मला पुढचा प्रश्न मनात आहे की 10वी 12वीच्या परीक्षा, शाळेचं त्यांचं हे शेवटचं वर्ष आणि एकंदर ही पिढी आता पुढे घडणार आहे, पुढचं करिअर किंवा पुढच्या गोष्टी करणार आहे, तर ही आपण म्हणतो की आपली ही संपत्ती आहे राष्ट्राची. तर आपण सामाजिक बांधिलकी जपत या विद्यार्थ्यांसाठी अप्रत्यक्षपणे काय करू शकतो? कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं की प्रत्येक घरात 10वी 12वीच्या परीक्षेला बसलेलं मूल नसेलही, पण आपल्या आजूबाजूच्या परिसरात असंख्य मुलं 10वी 12वीच्या परीक्षेला बसलेली असतात, त्यांच्या काही महत्त्वाच्या परीक्षा असतात. तर त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, काय सांगाल याविषयी? विद्यार्थी पहिल्यांदा आपल्या शाळेतली परीक्षा सोडून बाहेर स्पर्धात्मक परीक्षेसाठी जातोय आणि हे तेवढं त्याच्यासाठी सोपं नाहीये, हे आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे. आणि परीक्षेच्या कालावधीत फक्त त्याच्या कुटुंबियांनीच नाही तर त्याच्या आसपासच्या जवळचे जितके समाजातली लोक आहेत त्या सगळ्यांनी भान ठेवलं पाहिजे. आता लग्नसराईचा दिवस आहे, सगळ्यांना आनंद असतो, सगळ्यांच्या आनंदात सगळ्यांनी सहभागी पण व्हावं. पण आनंद साजरा करताना लोकांनी भान ठेवलं पाहिजे की परीक्षेच्या काळात आपला आनंद हा आपल्या पुरता साजरा करावा. मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणं, आवाज करणं, फटाके उडवणं, यामुळे काय होतंय, प्रदूषण तर होतच होतंय, पण त्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष एकत्रित करणं कठीण जातंय आणि त्याचा परिणाम काय होतो की त्याचंही लक्ष एकत्रित होत नाही, त्याची चिडचिड होते, त्याच्याबरोबर घरातलं वातावरणही बिघडतं. तर आपण शक्यतो आपला आनंद साजरा करावा, पण तो आपल्या पुरता या परीक्षेच्या काळात. परीक्षा संपल्या की तुम्ही करू शकता आणि शक्यतो 10च्या नंतर मोठमोठ्याने आपण बंदच केलेलं आहे. पण आवाज जर 10च्या आधी आपण थोडा कमी ठेवला तर विद्यार्थ्यांना आणि आपल्या आजूबाजूच्या मुलांना ते सहाय्यक होईल, कारण सगळं मूल एकसारखं नसतं. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला सिंगल पॅरेंट्स असतात आणि काही कारणास्तव ते विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत सोडायला जाऊ शकत नाही आणि परीक्षा केंद्र दूरही असतं. आपण जेव्हा रस्त्याने जात असतो आणि आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या काळात बघितलं, आपल्याला लक्षात येतं की हा परीक्षेला चाललाय, तणाव आहे, त्याचा चेहरा घाबरलेला, रिक्षा मिळत नाही किंवा
ऍसिडिटी किंवा कुठलं वॉमिटिंग होते किंवा बरं वाटत नाही किंवा काही होऊ शकतं. आपल्याला जर हे निदर्शनात आलं तर आपण त्याची मदत केली पाहिजे. आपलं कामही तेवढं महत्वाचं आहे, पण आत्ता त्या क्षणाला त्याला जवळच्या सेंटरवर त्याला जे नियुक्त केले ते सेंटर नाही, पण जवळच कुठे शाळा प्रत्येक किलोमीटरवर आहे, त्यामुळे जवळपास जर कुठली एखादी शाळा असेल तर त्या विद्यार्थ्याला तिथे आपल्या वाहनाने लवकरात आपण पोहोचवण्याची व्यवस्था करावी. जर त्याला बरं वाटत नसेल तर तशी त्याच्या आईवडिलांना फोन करून खबरदारी द्यावी किंवा फोन करून सांगावं किंवा जवळपास डॉक्टर असेल तर त्यांची आपण मदत घ्यावी. तर ज्या योग्य आपल्याला तशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपण त्यांना मदतीला जावं, मदत करावी, ही सगळ्यांना मी विनंती करते, आवाहन करते. नक्कीच मला वाटतं हे खूप तुम्ही महत्त्वाचं सांगितलं, कारण परीक्षा ही फक्त विद्यार्थ्यासाठीची नाही आहे, ती एकंदरच पुढच्या पिढीची. मी म्हटलं तसं राष्ट्राच्या संपत्तीची होणारी परीक्षा आणि त्या कालावधीत एक आपण समाजाचं देणं लागतो कुठेतरी. तर हे भान प्रत्येक नागरिकाने ठेवलं पाहिजे, कारण परीक्षेच्या कालावधीत मॅडम म्हणाल्या तसं कुठला विद्यार्थी आपल्या समोर येईल आणि त्याला कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज असेल हे आपल्याला नाही पटकन लक्षात येत, पण त्यावेळेला थोडंसं तुमचं काम थांबवून जर तुम्ही त्याला मदत केलीत तर त्याची परीक्षा ही नक्कीच चांगल्या पद्धतीने पुढे चांगल्या जाऊ शकते. मला वाटतं मॅडम इतका खरं तर कठीण विषय पण आपण सोपा करून सांगितलात आणि खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. आणि परीक्षेला सामोरं जाताना सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी आपण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, तेव्हा आता मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेते, नमस्कार. आणि जाता जाता इतकंच सांगते की यश, भाग्य, नशीब आणि मेहनत हे 4 शब्द आपण ऐकलेत, पण एक यश शब्द हा 2 अक्षरांचा आहे, भाग्य शब्द 2.5 अक्षरांचा आहे, नशीब हा शब्द 3 अक्षरांचा आहे, पण या सगळ्यापेक्षा एक शब्द मोठा आहे, तो विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवा आणि तो आहे मेहनत. तेव्हा मेहनत घ्यायला घाबरू नका, मेहनत घ्या, परीक्षेत यश मिळेल. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देते. थांबते, नमस्कार. माझ्याकडूनही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. शेवटी एकच गोष्ट मी शेरमधून सांगेन, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. वाह. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. परों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. क्या बात तो है. हौसले बुलंद रखिए और निडर होकर परीक्षा देने जाइए, सफलता आपको जरूर मिलेगी. ऑल द बेस्ट. नमस्कार.